वळूया पुढील बातमीकडे। हिरवा भगवा पिवळा असो, राजाला सगळे रंग सारखे दिसायला हवे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। अशा राजाला समाजात सलोखा आणता येतो तसा माझा प्रयत्न असं पंकजा मुंडे म्हणतात। तर संतांना सुद्धा आपण जाती जातीत वाटून घेतलं। माझ्याकडे पशुसंवर्धन खातं यामध्ये जात नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। राजाही राजासारखं राहायला पाहिजे, राजाचं मन राजासारखं पाहिजे, राजाला सगळे रंग सारखे दिसले पाहिजे। मग तो पांढरा असो, तो हिरवा असो, तो भगवा असो, तो निळा असो, तो पिवळा असो, हे सर्व रंग या राजाला सारखे दिसतात। त्या राजाला समाजात सलोखा आणता येतो आणि तो प्रयत्न माझा सदैव राहिला आहे आणि भविष्यात राहील। आणि तुमच्या पाठीशी, तुमच्या गरजांसाठी, तुमच्या भविष्यासाठी मी सदैव उभी आहे। आपण देवाला पण वाटून टाकलं, आपण संतांना पण जातीप्रमाणे वाटून टाकलं, नेत्यांना तर आपण वाटतच असतो। पण मी आहे पशुसंवर्धन म्हणते, माझ्याकडे जात नाही। गाय म्हणजे गाय आहे, बैल म्हणजे बैल आहे, जास्तीत जास्त गीर असेल, जास्तीत जास्त जाफराबादी म्हैस असेल, पण माझ्याकडे जाती भेद नाही। सगळ्यांना सारखेच लसी लागतात, सगळ्यांना सारखेच औषधं लागतात। त्यामुळे देवाने मला खातं पण असं दिलंय, ज्यांना व्यक्त होता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्या प्राण्यांची दया करण्याचं खातं दिलंय। त्या प्राण्याची दया करत करत माणसांच्या भोजनाची व्यवस्था करणं